सध्या कांद्याला कवडी मोल भाव मिळत असल्यामुळे नाशिक जिल्ह्यामधील शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झालेला असून संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी 2 दिवसांपूर्वी मनमाडला तर आज चांदवडला रस्त्यावरती उतरून आंदोलन केलं। सध्या कांद्याला कमीत कमी 300 तर सरासरी 500 ते 600 रुपये इतकाच भाव मिळतोय आणि या भावात वाहतुकीवरती केलेला खर्च देखील निघत नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। कांद्यानं केला शेतकऱ्यांचा वांदा। कांद्याला कवडीमोल भाव, कांद्याला हमी भाव देण्याची मागणी। शेतकऱ्याला हमखास पैसे मिळवून देणारं पीक म्हणून लौकिक असलेल्या कांद्यानं आता शेतकऱ्यांना रडवायला सुरुवात केली आहे। कांद्याचे भाव कोसळल्यानं शेतकऱ्यांना हे असं रस्त्यावरती उतरावं लागतंय। गेल्या काही दिवसात कांद्याचे भाव 300 रुपये प्रति क्विंटल पर्यंत कोसळलेत। लागवडीचा खर्चही निघत नसल्यानं शेतकरी हैराण झालाय। कांद्याला एकरी खर्च हा 40,000 रुपये एकरापर्यंत खर्च आहे आणि कांद्याचे 15,000 रुपये एकरी घडत आहे। तर त्या 15,000 रुपयात मजुरी सुद्धा निघत नाहीये। ही आमची व्यथा आहे। ही केंद्र सरकारनं तातडीनं ऐकून आणि कांद्याचे निर्यात शुल्क झिरो करून कांद्याला निर्यात कशी देता येईल याचा परिपूर्ण वाणिज्य मंत्रालयानं पाठपुरावा करावा। कांद्याला कमीत कमी 3,000 रुपये हमी भाव द्यावा किंवा क्विंटल मागे 1,500 रुपयांचं अनुदान देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होऊ लागली आहे। जो प्याज, कपास और सोयाबीन उत्पादक किसान हैं। उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकरांनी संसदेत कांद्याला हमी भाव देण्याची मागणी केली आहे। महाराष्ट्र में सबसे ज़्यादा किसानों की आत्महत्या अगर कहीं पे होती है तो वो मेरा संसदीय क्षेत्र धाराशिव लोकसभा मतदार संघ है। अध्यक्ष महोदय, प्याज के निर्यात को बंदी करने के कारण और प्याज को जीवाणुनाशक वस्तु में लाने के कारण प्याज के दाम गिरे हैं। मेरी आपके माध्यम से सरकार से विनंती है कि ये निर्यात की बंदी हटाई जाए। गेल्या काही वर्षात कांदा पीक हात बट्ट्याचं ठरू लागलंय। ही परिस्थिती अशीच राहिल्यास शेतकरी कांद्याकडे कायमची पाठ फिरवण्याची भीती आहे। बब्बू शेखसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मालेगाव। 24 तासांच्या आत एसटी कर्मचाऱ्यांचे पगार करा, अन्यथा एसटी महामंडळाविरोधात अवमान याचिका दाखल करू। द स्टेट महाराष्ट्र एसटी कर्मचारी संघटनेनं हा इशारा दिलेला आहे। 14 तारीख उलटून एसटीचे पगार झालेले नाहीतच आणि एसटी कामगारांची परवड थांबणार तरी कधी असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। एसटी कर्मचारी आता पुन्हा एकदा आपल्या पगारासाठी मागणी करताना दिसतात। 24 तासांच्या आत कर्मचाऱ्यांचे पगार द्या अशी मागणी आता केली जाते। प्रत्येक महिन्याच्या 7 तारखेला एसटी कर्मचाऱ्यांना आपल्या वेतनाकडे डोळे लावून बघावं लागतं। खरं तर या अनियमित वेतनासाठी एसटी कामगार संघटनेनं 23 ऑगस्ट 21 रोजी माननीय औद्योगिक न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली होती। या याचिकेचा निकाल देताना न्यायालयाने स्पष्टपणे आदेश दिलेले आहेत की एसटी कर्मचाऱ्यांचा पगार हा वेळेवरती त्यांच्या देय तारखेला झाला पाहिजे। असं असतानाही प्रत्येक महिन्याला काही ना काही कारण काढून आम्हाला वेतनापासून वंचित ठेवलं जातंय आणि त्यामुळे राज्यभरातले सर्व कर्मचारी संतप्त झालेले आहेत। आज 7 तारीख निघून गेली, 10 तारीख निघून गेली, आज 14 तारीख आलेली आहे आणि अजूनही आमचा पगार आम्हाला मिळत नाहीये आणि त्यामुळे आम्ही एसटी कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी, मी आणि ताडे साहेब, आम्ही दोघांनी मंत्रालयामध्ये माननीय ओपी गुप्ता साहेब यांना भेटून विनंती केलेली आहे। कालही चीफ ट्रान्सपोर्ट सेक्रेटरी महोदयांना आम्ही भेटून विनंती केलेली आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांना आज पत्र दिलंय, तरीही वेतनाबाबत अद्याप निर्णय होत नाही आणि नाईलाज असतो म्हणून आज आम्ही प्रशासनाला नोटीस बजावलेली आहे